चेंबूरच्या मैत्री पार्कजवळ बांधकाम व्यावसायिक सदरुद्दीन खान यांच्यावर गोळीबार, अज्ञातांनी 4 ते 5 गोळ्या झाडल्या। सदरुद्दीन खान यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू। मुंबईतील कायदा सुव्यवस्था ढासळण्याला मुख्यमंत्री गृहमंत्री जबाबदार। अभिनेते सुरक्षित नाही, नेते सुरक्षित नाहीत, पोलीस काय करतायत? काँग्रेस खासदार वर्षा गायकवाडांचा सवाल। करुणा आणि धनंजय मुंडेंचे संबंध लग्नासारखेच, दोघांनी 2 मुलांना जन्म दिला, हे एकाच घरात राहिल्याशिवाय शक्य नाही। धनंजय मुंडेंची याचिका फेटाळून लावताना माझगाव सत्र न्यायालयाचं निरीक्षण। आमचं लग्न झालं यावर शिक्कामोर्तब, मंत्रिपदाच्या माझामुळे न्यायालय खरेदी करू शकतो असं धनंजय मुंडेंना वाटत होतं, मात्र मला न्याय मिळाला। करुणा मुंडेंकडून कोर्टाचे आभार। शरद पवारांना कालही दैवत मानत होतो, आजही मानतो, मात्र देशाला मोदींसारखा मजबूत नेता मिळाला, त्यामुळे विकासाकरता पाठबळ देणं गरजेचं होतं। उपमुख्यमंत्री अजित पवारांचं विधान। शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला अखेर जामीन मंजूर। कोल्हापूर सत्र न्यायालयाचा निकाल, तर कागदपत्री जामिनाची प्रक्रिया आणि महावीर जयंतीमुळे कोरटकरचा 2 दिवस कोठडीतच मुक्काम असण्याची शक्यता। 26/11चा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला आज भारतात आणणार। एनआयएची टीम तहव्वूर राणाला घेऊन रवाना। राणा सुरुवातीचे काही आठवडे एनआयए कोठडीत राहण्याची शक्यता। 15 साखर कारखान्यांना जप्तीच्या साखर आयुक्तालयाची नोटीस। सोलापूर जिल्ह्यातील 10, अहिल्यानगर आणि साताऱ्यातले प्रत्येकी 2, तर छत्रपती संभाजीनगरमधील एका कारखान्याचा समावेश। नाशिकमध्ये निवृत्त मुख्याध्यापकाकडून पत्नीची गळा दाबून हत्या। पत्नीच्या हत्येनंतर पतीची गळफास घेत आत्महत्या। पत्नीला स्वर्गलोकी पाठवलं, आता तिच्यासोबत जातोय, चिठ्ठीत उल्लेख। मुंबईकरांना उकाड्यातून दिलासा मिळणार। तापमानात आजपासून घट होण्याचा हवामान विभागाचा अंदाज, तर नांदेड, लातूर, धाराशिवमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज। नांदेडमध्ये दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह गारांचा पावसानं शेती पिकं जमीनदोस्त। गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यात गारपिटीमुळे दुर्गम भागातील दूरध्वनी सेवेवर परिणाम, तर सोलापुरातही मोठ्या प्रमाणात पाणी झाल्यानं शेतात पाणीच पाणी। आयपीएलमध्ये गुजरातचा राजस्थानवर 58 धावांनी दणदणीत विजय। साई सुदर्शनची दमदार खेळी, प्रसिद्ध कृष्णाची भेदक गोलंदाजी, तर 8 अंकांसह गुजरात पॉइंट्स टेबलवर अव्वल स्थानी।